नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. गेल्या 2 महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील वांबोरी परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून शेतीसाठी वीज उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे आज सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान वांबोरी येथील महावितरण कार्यालयावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येऊन महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरत 3 ते 4 दिवसात वीज वितरणाच्या कारभारांमध्ये सुधारणा न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा ही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिला आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी गाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीत पाणी व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामार्फत करण्यात येणारा विद्युत पुरवठा हा नियमित व पूर्ण दाबाने पूर्ण वेळ करण्यात यावा अशी मागणी करून शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा पूर्ण क्षमतेने 8 तास नियमित व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. सिंगल फेज वीज पूर्ण वेळ उपलब्ध राहावी. विद्युत पुरवठ्या अभावी जळालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच घरगुती मीटरमध्ये अवास्तव रीडिंग व अवास्तव बिल येते, ते दुरुस्ती करताना टाळाटाळ न करता प्राधान्याने दुरुस्ती करावी. प्रत्येक फीडरवरील संबंधित लाईनमन यांनी त्या फीडरसाठी शेतकऱ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा व लाईट संदर्भातील वेळोवेळी अपडेट द्यावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना लाईट कधी जाणार व कधी येणार याची पारदर्शकपणे माहिती मिळेल अशी मागणी करण्यात आली. या दरम्यान तनपुरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून कारभारात सुधारणा न झाल्यास आम्ही शेतकरी रस्त्यावर यावे लागेल असा इशाराही दिला. विद्युत पुरवठ्याच्या असमतोलपणामुळे महिनाभरात असंख्य शेतकऱ्यांचे विद्युत पंप जळालेले आहेत. तसेच उभी पिके विजे अभावी जळत असल्याने वांबोरी पंचक्रोशीत महावितरण विरोधात प्रचंड नाराजी असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण मागण्या तात्काळ वरिष्ठ स्तरावर चर्चा करून वरील मागण्यांची तात्काळ पूर्तता कराव्यात, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी माजी मंत्री तनपुरे यांनी दिला. यावेळी श्याम पटारे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, ऋषिकेश मोरे, किसन जवरे, श्याम पटारे, कृष्णा पटारे, रवी मोरे, बाबासाहेब सोनवणे, संदीप निकम, गोटाराम मोरे, विशाल पारख, महेश साळुंके, सूरज शर्मा, अशोक पटारे, महेश पागिरे, भाऊ रहाणे, योगेश राऊत, नारायण हुळुले, नितीन नवले, आदिनाथ मोरे, भीमा मांगुडे, सचिन गडाख, बाबूराव गांधले, रविकिरण पटारे, नारायण मोरे, सूरज मकासरे यांच्यासह वांबोरी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आज वांबोरी इथं शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये आपल्या भावना मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. गेल्या 2 महिन्यापासून वांबोरी परिसरामध्ये विजेचा लपंडाव चालू आहे. अक्षरशः 2-2, 3-3 तास फक्त शेतकऱ्याला वीज मिळते. गव्हाच्या पिकाला पाणी देता येणं मोठा आक्रोश या वांबोरी परिसरामध्ये विजेच्या बाबतीमध्ये झालेला आहे. कधी नव्हे तो वांबोरीकरांवरती ही वेळ कधी आली नव्हती, पण आज मात्र दुर्दैवानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा प्रश्न इथं वांबोरी परिसरामध्ये भेडसावतोय. आज महावितरणच्या इथल्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली तर इथं सोलर प्लॅन्ट देखील झालेला आहे. त्याच्या माध्यमातून तर निश्चितपणे त्या सोलर प्लॅन्टच्या कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये 100% लाईट पॅनल कुठलीच अडचण नव्हती. तरी देखील मला कळेना की सोलर प्लॅन्टची लाईट उपलब्ध असताना देखील फक्त 2 तास जर वीज मिळत असेल तर इथं निश्चितपणे इथल्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा त्याला कारणीभूत आहे. त्यांनी सांगितलं की इथल्या सबस्टेशनला वरच्या महापालिकेच्या सबस्टेशनकडनं लाईट त्या ठिकाणी येत नाही. वरच्या अधिकाऱ्यांशी देखील मी आज चर्चा केली, मुंबईच्या देखील अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये पुढच्या हे इथं सप्लाय देण्याची व्यवस्था करतो असं वरच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे. पण जर पुढच्या 2-4 दिवसामध्ये हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र इथं रास्ता रोको त्या ठिकाणी चक्का जाम करण्यात येईल आणि जोपर्यंत लाईट सुरळीत होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून आम्ही त्या ठिकाणी उठणार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.